1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष हे सुरू झालेले आहे। मग या नवीन आर्थिक वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांचा जो मासिक वीज बिल खर्च आहे तो देखील वाढलेला आहे, कारण महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर कमिशनने 1 एप्रिल 2024 पासून विजेच्या प्रति युनिट दरात वाढ ही केलेली आहे। त्यामुळे मग आता साहजिकच सर्वसामान्य नागरिकांचा जो मासिक वीज बिलाचा खर्च जो आहे तो वाढणार आहे। मित्रांनो, ही जी दरवाढ करण्यात आलेली आहे ती घरगुती वीज वापरणारे छोटे मोठे व्यावसायिक त्याचप्रमाणे शेतकरी अशा सर्वच श्रेणीतील ग्राहकांसाठी ही विजेची दरवाढ ही केलेली आहे। त्यामुळे या दरवाढीचा फरक हा जो आहे सर्व श्रेणीतील ग्राहकांवरती पडणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच श्रेणीतील ग्राहकांचा जो मासिक स्थिर आकार जो आहे म्हणजे जे मंथली फिक्स चार्जेस आहेत ते देखील मित्रांनो वाढवलेले आहे। मग मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे जे आपले घरगुती वीज वापरणारे ग्राहक आहेत या घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांवरती नेमकी या वाढलेल्या वीज दराचा काय फरक पडणार आहे, कशा पद्धतीने फरक पडणार आहे, ती इन्फॉर्मेशन थोडक्यात आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, घरगुती सिंगल फेज लघुदाब या ग्राहकांना पूर्वी जो मासिक स्थिर आकार म्हणजे मंथली फिक्स चार्ज जो होता तो 116 रुपये प्रति महिना इतका द्यावा लागायचा, तो आता 1 एप्रिल 2024 पासून 128 रुपये प्रति महिना इतका द्यावा लागणार आहे। त्याचप्रमाणे जेथे नागरिकांना 0 ते 100 युनिटसाठी 5 रुपये 58 पैसे प्रति युनिट इतके दराने वीज भरावे लागायचे, तेच आता 1 एप्रिल 2024 पासून 0 ते 100 युनिटपर्यंत ज्या लोकांची खपत आहे त्या लोकांना प्रति युनिट 5 रुपये 88 पैसे इतके प्रति युनिट चार्ज हा द्यावा लागणार आहे। म्हणजेच आता ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे जास्त द्यावे लागणार आहे। तर पहा मित्रांनो, जे ग्राहक 101 ते 300 युनिटपर्यंत वीज प्रत्येक महिन्याला वापरतात अशा ग्राहकांना प्रति युनिट 11 रुपये 46 पैसे या दराने वीज बिल हे भरावे लागेल। त्याचप्रमाणे 301 ते 500 युनिटपर्यंत ज्या ग्राहकांची वीज बिल खपत प्रत्येक महिन्याला होते अशा ग्राहकांना 15 रुपये 72 पैसे प्रति युनिट या दराने वीज बिल हे भरावे लागणार आहे। आणि जे ग्राहक 500 युनिटपेक्षाही जास्त वीज वापरतात अशा ग्राहकांना आता मासिक वीज बिल देत असताना 17 रुपये 81 पैसे प्रति युनिट या दराने वीज बिल हे भरावे लागणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जे आपले घरगुती वीज ग्राहक आहेत त्यांना नेमकी कशा पद्धतीने या वाढलेल्या वीज दराचा फरक हा त्यांच्या मासिक कॅल्क्युलेशनवरती पडणार आहे तो आपण या व्हिडिओद्वारे बघितला। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।